आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी काँग्रेसची मागणी आहे, मात्र भेटीची अद्याप वेळ मिळालेली नाहीये। वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करा, राज्य सरकारची न्यायालयामध्ये भूमिका आणि सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्यात आला आहे। देशमुख हत्या प्रकरणात कराडवर आरोप निश्चित करावेत असाही अर्ज आहे। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। रणजित कासलेच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। किल्ला कोर्टात आज सुनावणी होईल। कारगिल पोलिसांचे विशेष पथक नागपूरमध्ये दाखल। पाकिस्तानसह गेलेल्या सुनीता जामगडेची कारगिल पोलीस चौकशी करणार आहेत। हेरगिरीच्या संशयावरून कारगिल पोलीस चौकशी करतील। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत मंत्रालयामध्ये बैठक आज दुपारी 2 वाजता। मंत्रालयात ही महत्त्वाची बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील। शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू आमरण उपोषण करणार आहेत। बच्चू कडू 8 जूनपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं कार्यकर्त्यांसह उपोषणाला ते बसतील। आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी 5 कोटींचा निधी। पालखी सोहळ्याच्या दरम्यान 20 ठिकाणी उपचार केंद्रांची सुविधा असेल। राज्य सरकारचा हा निर्णय। नवी मुंबईच्या घणसोली डेपोमधील बसला आग लागलेल्या आगीमध्ये 1 इलेक्ट्रिक आणि 1 डिझेल बस जळून खाक झाली। दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक बस घणसोली डेपोत आणण्यात आलेली होती।